सुद्धा तसंच आहे. आपला देह रोज नवीन नवीन तयार होतो. आपण काही एकाच वेळेस असं हे होत नाही. आपल्या शरीरामध्ये असलेलं रोज परिवर्तन घडतं. म्हणजे काल जो देह आपला होता, आज तो देह नाही. रोज त्याच्यामध्ये परिवर्तन होत राहतं. जसं आपण आपलं दिसून येत नाही, पण झाडं असेल, एखादं नवीन रोपटं लावलं आपण आंब्याचं, आणि सुरुवातीला ते कसं असतं, छोटंसं असतं. नंतर रोज त्याला थोडं 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 ते वाढत 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 जातं. एका आठवड्याने थोडं मोठं होतं, 2 आठवड्याने आणखीन मोठं होतं, 6 महिन्यात एवढं होतं, 1 वर्षात आपल्या कमरे इतकं लागतं, डोके इतकं येतं, 2-4 वर्षात ते आपलं आपण त्याच्या खाली सावलीला बसतो. बरोबर आहे की नाही? लावलं तेव्हा केवढं होतं, एवढंसं आपला पाय जरी पडला असतं तरी ते उडून गेलं. हाय, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे आणि आज चाललो कांदे लावायला. तर अख्ख्या वर्षभरात कांदे रोप उपटायचं काम केलं, पण कांदे लावले नव्हते. लावले होते तर ते बसून लावले होते एक दिवस बसल्या बसल्या सरीवर. आणि आज कांदे लावायला पाण्यात लावणार आहेत. तर तुम्हाला दिसनच पुढं कशाला येतोय. पहिल्यांदा म्हणजे काल पण लावले, पण काल मी शूटिंग नाही घेतली, व्हिडिओ नाही बनवला. तर आज ब्लॉगला कंटिन्यू राहा. काय काय गंमत होती, कशी कशी होती, तर तुम्हाला पुढं दाखवण्यात येईनच. तर मला द्यायची मालकाला चावी. मी चालले मालकाला चावी द्यायला वावरात. मालक काय पितात घास. नेमकं एक कुलपाचा झाला बिघड. ज्याचा चाव्या दोघांकडे 2 असायच्या, त्या आता एकच चावी त्या कुलपाला. आणि येऊ राहिल्यात मागून. मी चालले पुढं तर जोपर्यंत काय करायचं. तर मैत्रिणींना बघा, आपला गहू ऊसात लावलेला गहू काय झालाय, पोटऱ्यात आलाय ना. तरी बघा, पण गवत काय कोणची शेती, हायटेक शेती. मालक म्हणतात हायटेक शेती. शेतकरी उत्पादक, प्युअर शेतकरी उत्पादक येते. तर गवत बघा परत एवढं खुरपलंय तरी अजून दिसू राहिले. तर परत एकदा खुरपायचं डोक्यात चाललंय. तर आजचे दिवस आहे तिथं त्यांच्या घरी त्यांना कांदे लावायचे होते. तर म्हणलं चल या आजच्या दिवस तर जाणार आहेत, म्हणून तिकडं चाललो. उद्यापासून परत गहू असे ऊस खुरपायला बसावं लागेल. गहू ऊस, कारण खुरपिल्याशिवाय पर्याय नाही. तर हे गवत आहे ना, गहू काढूस तर इतकं मोठं होईन सांगूच नका. त्याच्यामुळे त्याला खुरपून तर घ्यावंच लागणार आहे. आणि कांदे पण खुरपायचे येतं, पण कांद्याला काल काही दारे धरले त्यांनी, आज काही धरते. इकडं आलतेच तर म्हणलं चला भिजिलेत कांदे तर कसे दिसतात बघून येऊ. तर कांदे एकदम इतके छान दिसतात ना, जसं लावल्याने कांदे उगलेत, भारी उगलेत. आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर मैत्रिणींना लावायला एवढा खर्च करण्यापेक्षा पेरलेला कांदा कधी पण चांगला. खर्च कमी आणि हा बघा एकदम व्यवस्थित कांदा उगलेला आहे. आता कुठं कुठं झालंय थोडासा पातळ, कुठं कुठं थोडंसं दाट पडलाय, पण असं शक्यतो जास्त काही तसं झालेलं नाही. त्याच्यामुळं छान उगलेला आहे हा कांदा. परवडायसारखं आहे, म्हणजे असं काही नाही का पातळ उगतोय किंवा दाट उगतोय, असलं काही नाही. अरे बघा सगळीकडेच कांदा खूप छान दिसतोय. आणि आता मनात भरून राहिला, आता चांगला दिसू राहिला. पण खुरपीला आणि हे केलं का भारी दिसणार आहे. याच्यात गवत बघितलं किती, पण आता आहे ना आज पाणी दिलं का, इकडं राहिले पाणी द्यायचं, इकडचं दिलं मग वल्ल्या याच्यातच कांदा भारी दिसतो. तर आज हे केलं का उद्या सकाळी तणनाशक मारून घ्यायचं. आणि तणनाशक मारल्यावर गवत जळण कुठं मुडं राहीन. तर मग ते बघा कांदा एकदम भारी कांदा दिसतोय. कांदा एकदम असा ठळक दिसतो, छान दिसतो. आणि अगोदर कळत नव्हतं ना, असं वाटायचं दाट झाली की पातळ झालीत काय माहिती. त्याच्यामुळे मी रोज येऊन बघत होते, पण आता कांदा भारी दिसू राहिला. तर चला मग
पुढं ब्लॉगला कंटिन्यू राहा. सांगते, दाखवते तुम्हाला काय काय होतं आहे का नाही पुढं. तर एवढ्या 10-15 वसाऱ्या राहिल्यात भिजायच्या, त्या आज एवढं भिजून घेते. चला मग. कांदे लावायची गडबड आणि आमच्या आवीची मोबाईल खेळायची गडबड. देवरजी काकी गेले काय? गरम डबा ठेवा आतमध्ये. जाऊ बाईची लहान लहान लेकरं त्याच्यामुळे तिची जास्त फजिती होती. साठी काय ते 1100 रुपयाची. हां छान घातला मी घाले नाही ते तसं. घाल ना. नाही खरंच घातली. घाल ना. कवा घाल. सुरेखा घरात आहे ना? सुरेखा इकडे. या मॅडमची तर लहान लहान लेकरं, तिला 4 लेकरं तिच्या मागं, त्याच्यामुळं बघा तिची फजिती. अगं रात्री आणू नाही म्हणतात, मग जपतच नका. चिले पिले काय करते पुढे? काय चिले पिले हो? काय चाललंय? ते बाय कर, बाय कर, मग बाय कर. बघ वृद्धीने केलं तू कर. बाय बाय. जेवा जेवा म्हणा. हां चला जायचंय. कांदे लावायला रोप गेलंय वावरात. चल ग. तर चला आलो कांद्याच्या वावरात. मोटर चालू झालेली तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. हां काय इथं प्रतिभा म्हणली मी तुमची शूटिंग घेते. म्हणजे मीच तिला म्हटलं की माझी शूटिंग थोडीशी कांदे लावताना, कारण त्यांची घेतली होती, मी बाहेर होते. तर आता मी शरीर तिने घेतली. आणि पाणी आहे ना सगळ्या सऱ्यांना सारखं भरलं नव्हतं, त्याच्यामुळे काही जणी इकून आल्या, काही जणी तिकून. तर असे कांदे लावून राहिलो होतो आम्ही, कारण आमची काय टोळी नाही आहे. पण हे कांदे घरगुती होते, तर मग त्या म्हणल्या चला आपण घरगुतीच लावू 1-2 दिवस. तर मग थोडंसं तिला तेवढं शूटिंग घ्यायला लावलं आणि झाली ते तेवढ्या साऱ्या लावून आणि निघालो. तर मध्येच करडं दिसले. करडं लय भारी पळत होते तिथं, म्हणून ते दाखवायचं होतं, पण ते पळून गेले लांब. केळीचं झाड बघा किती छान आहे. हे झाड आहे ना इतकं भारी वाटतंय ना पाण्याच्या याने. इथं पाणी हिरवगार झाड आणि हे पाणी पहा किती भारी वाटतं जुळजुळ. कारण थंडी म्हणून तरी उन्हाळ्यात आहे ना, तर असं पाणी बघितलं की पहिलं आंघोळ करावीशी वाटते. इतकं छान वातावरण, घास जवळ जुळजुळ पाणी वाहतंय नळाचं पाईपाचं.